धनुराशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील एप्रिल महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा धनु राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी एक महत्वाची सूचना. आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत, अडचणी आहेत, संकट आहेत ज्याचं निराकरण होत नाहीये. प्रश्न अनेक, उत्तर एक. आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन केला, संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील, ज्यानं तुमच्या आयुष्यातील अडचणी कमी होण्यासाठी तुम्हाला नक्की मदत होईल. या संपूर्ण एप्रिल महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतायत. 2 एप्रिल या दिवशी मंगळ ग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 10 एप्रिल या दिवशी बुध ग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 14 एप्रिल या दिवशी सूर्य ग्रह मेष राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 19 एप्रिल या दिवशी शुक्र ग्रह वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 30 एप्रिल या दिवशी बुध ग्रह मेष राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. मग या राशी परिवर्तनाचे धनु राशीच्या जातकांवरती नेमके काय परिणाम होणार आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धनु राशी, स्वामी गुरु ग्रह सप्तम स्थानामध्ये आहेत. सप्तम स्थानातनं त्यांची सप्तम दृष्टी लग्नावर आहे. अतिशय चिकित्सक बुद्धी. कुठलाही निर्णय घेत असताना अगदी विचारपूर्वक निर्णय तुम्ही धनु राशीचे लोक घेत आहात सध्या, जो तुमच्या प्रगतीच्या दृष्टीनं अत्यंत लाभदायक आणि उत्तम कीर्ती देणारा योग आहे. द्वितीय स्थान, ह्या स्थानाचा स्वामी शनी ग्रह चतुर्थ स्थानामध्ये आहे. मग द्वितीय ज्या वेळेला चतुर्थामध्ये जातो ना, त्यावेळेला मनुष्य आपल्या आर्थिक पैशांचं नियोजन हे कुटुंबासाठी करत असतो. मग या महिन्यामध्ये चांगली वास्तू, चांगलं वाहन घेण्याचा योग, शेती जमीन घेण्याचा योग, शेतीमध्ये बरेच शेतकरी मित्र काही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत, त्यासाठी त्यांना कर्ज उपलब्ध होण्याचा योग, किंवा बऱ्याच जातकांच्या जीवनामध्ये आर्थिक जे काही प्रश्न होते ते घरातल्याशी चर्चा केल्यामुळे ते सुटत आहेत. तृतीय स्थान, या स्थानाचा स्वामी ही शनीच आहे. तो चतुर्थामध्ये आल्या कारणानं खऱ्या अर्थानं तुमच्या कामाला एक चांगली गती आणि स्थिरत्व प्राप्त होत आहे. बऱ्याच वेळेला आपण म्हणतो लेट परंतु थेट. शनी महाराज कुठलंही सुख हे लेट देतात, परंतु ते सत्य, शाश्वत आणि खरं असतं. जीवन जगण्याचा तो मार्ग असतो. चतुर्थ स्थानामध्ये मीन राशी आहे आणि शनी मंगळ सहवास योगा तिथे निर्माण येत आहे. आणि या स्थानाचा स्वामी गुरु ग्रह जो की लग्नेश पण आहे, तो सप्तमात आहे. त्यामुळे विवाह निश्चितीच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर आपल्या परिवारातनं विवाह निश्चित होणे, नात्यामध्ये जवळीक निर्माण होणे, आणि विशेष म्हणजे जे जातक ज्यांचा विवाह झालाय ते स्वतःची जी प्रगती आहे, मग ती वास्तू घेण्याच्या असेल किंवा अन्यतम गोष्टींची, ते आपल्या जोडीदाराच्या पार्टनरच्या गावाला किंवा गावाशिवाय शेजारी ते घेत असतात. पंचम स्थान, या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा पत्रिकेमध्ये 2 एप्रिलला राशी परिवर्तन करतोय. आणि हा पंचमेश पहिले 2 दिवस उपचय स्थानात, तृतीय स्थानात आहे. शक्तिशाली आहे. जे काही अडलेले निर्णय आहेत ना, जी काही पूर्ण महिन्याची भूमिका मांडायची ना, ती पहिल्या 2 दिवसात घेऊन टाका. सोनार की एक लोहार की. महिनाभर काही निर्णय घेण्याची गरजच पडणार नाही. एवढी शाश्वत निर्णयांची जी क्षमता आहे ना, ती पहिल्या 2 दिवसात आहे. चतुर्थात ज्या वेळेला ते येतील त्यावेळेला थोडासा घरामध्ये कलह, थोडीशी वादिवाद किंवा वातावरणामध्ये किंवा घरातल्यांच्या विचारामध्ये
विक्षेपपणा येतो किंवा दोघांमध्ये जे त्यांच्या घरात परिवारात जे चाललेलं असतं त्याच्यामध्ये विचारांमध्ये तफावत निर्माण होते. अशा वेळेला परिवारातल्या एखाद्या सदस्याने जर शांतता घेतली तर त्या वादाचं चांगल्या गोष्टींमध्ये रूपांतर करता येतं. षष्ठ स्थान, या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा 19 एप्रिलला राशी परिवर्तन करून वृषभेत येतोय. तो विपरीत राजयोगात आहे. मग पहिले 19 दिवस तो पंचमात आहे. त्यामुळे मित्र मैत्रिणी यांच्यामध्ये विवाह निश्चित होणे किंवा प्रेम, बऱ्याच वेळेला काही लोकांना आपल्या मनातल्या भावना व्यक्त करायच्या असतात, भीतीमुळे दडपणामुळे व्यक्त करत नाही. पण ते प्रेम शुद्ध असावं, सात्विक असावं, आकर्षणाचा आकस त्यामध्ये नसावा. नोकरीच्या दृष्टीनं उत्तम कालखंड आहे. मोठी जबाबदारी मिळण्याचा योग आहे. आणि ज्यावेळेला षष्ठात येईल त्यावेळेला वेतनात तर वाढ झालेली असेल. मोठ्या जबाबदारीबरोबर अनेक कुटुंबांचं कल्याण करण्याचा योग तुमच्या हातात निर्माण होईल. आरोग्याच्या बाबतीत म्हणाल तर कटाक्ष आहात. अगदी वन मॅन आर्मी सारखं काम तुम्ही कराल. सप्तमामध्ये मिथुन रास आहे. या राशीचा स्वामी पहिले 10 दिवस कुंभ राशीमध्ये, नंतरचे 20 दिवस तो मीन राशीमध्ये, शेवटचा दिवस तो मेषेमध्ये. म्हणजे या सप्तमेशाचा पराक्रमातनं सुखातनं पंचमाकडे जो चाललेला प्रवास आहे त्यामध्ये विशेष करून तिन्ही स्थानांमध्ये उत्तम फलप्राप्ती होणार आहे. पहिले 10 दिवस तो व्यवसाय धंद्याला पूरक आहे, व्यापाराला गती देणारा आहे. दुसरे 20 दिवस मध्यंतरीच्या कालखंडातले परिवारामध्ये जी चाललेली चिडचिड आहे तिला शांत करेल. आणि शेवटच्या दिवशी मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीनं, स्वतःच्या शिक्षणाच्या दृष्टीनं तो मार्ग काढल्याशिवाय राहणार नाही. पार्टनरशिपसाठी सुद्धा उत्तम संधी आहे. अष्टमस्थान, कुठलंही मोठं संकट तुमच्यावरती नाही. भाग्यस्थान, स्वामी सूर्यग्रह 14 एप्रिलला राशी परिवर्तन करून मेष राशीमध्ये येतोय मीनेतनं. मग भाग्येश चतुर्थात आहे. न मातु परदैवतम, आईसारखं दैवत नाहीये. आईची सेवा करा. सगळे सुख या एप्रिल महिन्यातले धनुराशीच्या जातकांना मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या वेळेला तो पंचमात येईल मुलांचा उत्कर्ष पाहायला मिळेल. मुलांचा जो काही जीवनातला प्रगतीचा क्षण आहे तो अनुभवायला मिळेल. किंवा तुम्ही स्वतःही जरी धनुराशीच्या लोकांनी स्पर्धा परीक्षा वगैरे काही दिलेली असेल तर ते यशावह ठरेल. दशमस्थानामध्ये कन्या राशी आहे. याही राशीचा स्वामी बुध ग्रह आहे जो सप्तमाचा मालक आहे. पहिले 10 दिवस तो कुंभेत, नंतर मीनेत आणि शेवटी तो मेषेत असणार आहे. मग मिळालेला लाभ हा काही लगेच मिळत नसतो. मिळालेल्या लाभामागे कष्ट महत्वाचे असतात. पहिले 10 दिवस 10 एप्रिल पर्यंत हा बुध ग्रह ज्या वेळेला पराक्रमात असेल त्यावेळेला तो रात्र दिवस काही न पाहता अविरत कष्ट करताना दिसेल. नंतर सुखाची अनुभूती, मग वाहन वास्तू घेण्याच्या दृष्टीने अनुकूल कालखंड तयार होणे, मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने उत्तम पावलं उचलणे, हे सगळे तिन्ही कामं तुम्ही ह्याच महिन्यात परिपूर्ण कराल. जबाबदारी बुद्धिमत्तेच्या जोरावर मिळेल, कोणाच्या बक्षिसावरती मिळणार नाही. एकादशामध्ये लाभस्थानाचा विचार करत असताना स्वामी शुक्र ग्रह पहिले 19 दिवस पंचमात आहेत. होणारे लाभ प्रेमाच्या व्यक्तींकडनं, मैत्रीच्या व्यक्तींकडनं, जवळच्या लोकांकडनं, आणि या मिळालेल्या लाभाचं रूपांतर स्वतःच्या प्रगतीसाठी, स्वतःच्या उन्नतीसाठी तुम्हाला वापरायचंय हे विसरून चालता येणार नाही. मौज मजा शक्यतो टाळा. हाती फिरायला जाणं, रोज बाहेरचं खाणं, आहे खिशात पैसे तोपर्यंत चालतंय, नंतर काय हे प्रश्नचिन्ह तुम्हाला पडलं पाहिजे. कारण की लाभ आहे तर व्यय लगेच आलाय त्याच्या मागे. स्वामी मंगळ ग्रह आहे. 2 दिवस पहिले उपचय स्थानात त्या मंगळाचे फळ अतिशय चांगले आहेत. नंतर व्यय खर्च कुटुंब परिवारासाठी आतोनात करायला लावेल. हात पसरायची वेळ येऊ देऊ नका, एवढंच महत्वाचं आहे. आपल्यासाठी शुभ अंक 6, शुभ रंग गुलाबी आहे. शुभ दिवस 8 तारीख, 9 तारीख, 10 तारीख, 15 तारीख, 16 तारीख आणि 17 तारीख आहे.
अशुभ दिवस 3 तारीख, 4 तारीख, 5 तारीख, 19 तारीख, 20 तारीख आणि 21 तारीख आहे. आपल्याला एक मंत्र देतो, त्या मंत्राचं आपण पठण करा. ओम नारायणायै नमः. लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.